दत्तात्रय कोण आहेत? ते गुरु लाभावेत म्हणून आपण प्रयत्न करतोय. मग गिरणारसारख्या एखाद्या पवित्र ठिकाणी परिक्रमा का करतोय आपण? ते जे शास्त्र आहे ते अध्यात्म आहे. लोक रोज देवपूजा करतात, तर कधीच तुम्हाला काही मिळणार नाही. मी देवासमोर बसलोय आणि मला काहीतरी प्रमोशन द्या म्हणून जर तासन तास मी पूजा करत बसलोय, त्याला देवाला प्रसन्न करण्याची गरज नाहीये. न मागितलेलं बरं, तो टाइम वेस्ट न केलेला बरा. काहीतरी मोठा मागा, दुसऱ्या कोणासाठी काहीतरी मागून बघा ना कधीतरी. ते उपवास करणं तसं चांगलं आहे का, म्हणजे फक्त देवासाठी? देवाला बरं वाटेल म्हणजे कन्सेप्ट काय मला कळली नाही कधी. स्वामी हे नाव कसं पडलं? त्यांनी स्वतःचं नाव कधीच सांगितलं नाही. स्वामींचं अस्तित्व हे अक्कलकोट मध्येच का आहे? मुंबई का नाही, पुणे का नाही? अक्कलकोट काय आहे? 3 ऊर्जा केंद्रांच्या मध्ये वसतं. गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर. या 3 ऊर्जा क्षेत्रांच्या त्रिकोणाच्या मध्ये वसलेलं हे अक्कलकोट नावाचं. ते अग्निहोत्र काय म्हणजे? अग्निहोत्र ही स्वामी परंपरेतील मूळ उपासना आहे. प्रकट दिन विषयी सांगा. प्रकट दिनाचं काय महत्व आहे? अग्निहोत्राचं दर्शन पहिल्यांदा जर घडी घडलं असेल तर त्या प्रकट दिनी घडलेलं आहे. आणि अग्नी ही काय आहे? ही अग्नी ही देव ईश्वराचं प्रतिबिंब मानलं गेलेलं आहे. स्वामींच्या नावाने मला असं वाटतं की श्रद्धा कमी, आजकाल अंधश्रद्धा पसरवण्याचा जास्त लोकांचा हेतू दिसतो. अमुक दिशेला बघून तमुक करा, त्याने हे होईल ते होईल, असलं काही होत नसतं. स्वभाव कसा होता स्वामींचा? गिरणारचं काय महत्व आहे बाळप्पा महाराज, तर त्यांच्याविषयी थोडी माहिती द्या. स्वामी चमत्कार खरंच असतं का तसं काही? स्वामींची सेवा कशी करावी? नमस्कार, आदित्य टॉक्सच्या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. ट्रेलर बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की बाबा हा पॉडकास्ट कशा रिलेटेड आहे. तर वेळ न ढवळता स्वागत करूया डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले यांचं. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या. माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम. मी विश्व फाउंडेशन नावाच्या संस्थेचा अध्यक्ष आहे. आणि श्री स्वामी समर्थ पादुका मठ, अक्कलकोट गुरु मंदिर याचा देखील अध्यक्ष आहे. आणि जगभरामधनं अग्निहोत्राचा प्रचार जो केला जातोय त्या संस्थेचा मी भाग आहे. आणि मी राहायला अक्कलकोटलाच असतो. आणि मी स्वतः MD केलंय आयुर्वेदामध्ये. आणि आयुर्वेदात MD केलंय. आणि अग्निहोत्र रिसर्च आणि त्याच्या प्रचाराच्या कामामध्ये मी आता इन्व्हॉल्ड आहे. वाव, ग्रेट. तर आता सुरुवात करूयात पॉडकास्टला. तर स्टार्टिंगचा प्रश्न असा आहे की स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रय आपण म्हणतो, दत्तात्रय कोण आहेत? म्हणजे तो नाव कसं आलं? भगवान दत्तात्रय काय आहेत? भगवान दत्तात्रय हे या सृष्टीच्या निर्मिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थांचं प्रतीक आहेत. बरं का? कारण त्यांच्यामध्ये तिन्ही ऊर्जांचं एकत्रीकरण आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश. आपण भगवान दत्तात्रयांची मूर्ती जर बघितली असेल तर 3 मुख दाखवले जातात त्याला. 3 मुख हे प्रतिकात्मक दाखवलेलं वर्णन आहे. ते काय 3 मुख असलेले व्यक्ती नाही आहेत. ते 3 मुख म्हणजे 3 प्रतिकात्मक दाखवलेले एक वर्णन आहे. एका आर्टिस्टचं इंटरप्रिटेशन आहे. एखाद्या कलाकारांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून त्यांचं केलेलं स्वरूपात्मक वर्णन आहे. ते मूलभूत काय आहे व्यवस्था, की अशी एक ऊर्जा ज्याच्यामध्ये सृष्टीची सगळीची सगळी जी सृजनची ऊर्जा आहे, जी स्थितीची ऊर्जा आहे आणि जी लयाला घेऊन जाणारी ऊर्जा आहे, या तिघांचं एकत्रीकरण करून ते आलेले आहेत. त्यामुळे मूळ परमेश्वरी अवताराचा अंश म्हणून ते जन्माला आलेले आहेत. बरं. आणि त्यांच्या माध्यमातून या पृथ्वीवरती ज्ञानाचं प्रकटीकरण झालेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की सगळ्या ज्या काही गुरुपरंपरा आज आहेत, म्हणजे भारतीय अध्यात्म सनातन धर्म जो म्हणतो आपण, हा देवांना मानणारा मार्ग नाही, हा गुरूंना मानणारा मार्ग आहे. बरं का? गुरुपदाच्या श्रेष्ठत्वाचा मार्ग आहे, गुरुकुलांचा मार्ग आहे. आणि गुरुचरणाचा शोध घेण्याचा आपला एक जीवन प्रवास राहिलेला आहे. त्यामुळे सगळ्या ज्या गुरुपरंपरा आहेत, ज्या आज आदिकालापासून सुरू आहेत, त्या सगळ्याचे जनक भगवान दत्तात्रय मानले जातात. बरं का? कारण त्यांच्या माध्यमातून या पृथ्वीवरती ज्ञानाचं प्रकटीकरण करण्यात आलं, गुरुपरंपरा स्थापन करण्यात आल्या. गुरुपरंपरांच्या माध्यमातून धर्माची पुनर्प्रस्थापना जेव्हा जेव्हा करायची वेळ आली तेव्हा तेव्हा केली गेली. म्हणजे भगवान कृष्ण जसे म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, मानव आपला मूळ स्वभाव विसरेल, मानव मूळ मार्ग विसरेल, स्वतःचं अस्तित्व विसरून जाईल, स्वतःची ओळख विसरेल, त्या प्रत्येक क्षणाला भगवान दत्तात्रयांच्या माध्यमातून एक व्यक्ती निर्माण केले गेलेले आहेत, ज्यांनी जगाला दिशा दिलेली आहे. म्हणजे भगवान कृष्ण असोत, भगवान श्रीराम असोत, या सगळ्यांना शेवटी ह्यांची सगळ्यांची दीक्षागुरू भगवान दत्तात्रय आहेत. बरं का? इनडिरेक्टली का होईना भगवान दत्तात्रयांच्या माध्यमातूनच ह्या अवतारांना देखील दीक्षा मिळालेली आहे. अशी ही एक ऊर्जा आहे. आणि ती कशी आहे? ती अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पलीकडे आहे. म्हणजे जी कालातीत आहे, जी निर्गुण स्वरूपात आहे आणि जी निराकार स्वरूपात आहे. त्यामुळे आज सृष्टीला आपण बघताना एक 3 विभागात बघतो, 3 डिमेन्शनल सृष्टी मानतो आपण, की
हाईट, विड्थ आणि लेंथ या 3 डिमेन्शन मध्ये सृष्टी दिसते आपल्याला. कुठलीही गोष्ट दिसताना आपल्याला ही दिशा आणि काळ, म्हणजे 1 तासापूर्वी आणि आत्तामध्ये काय फरक पडला, 1 तासाचा कालावधी गेला, हा काळ बरं का. आणि गुणात्मक सृष्टी म्हणजे आपण सत्वरजतम मानतो, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि सत्वरजतम हे तिन्ही एकाच वर्णन आहे. प्रत्येकाचे काहीतरी गुण आहेत, प्रत्येक घटकाचे, प्रत्येक गोष्टीचे काहीतरी गुणधर्म आहेत. ह्या सगळ्याच्या परे जी काही अस्तित्व ईश्वराचं जे आहे, जे निर्मितीच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे, जे निर्मित सृष्टीच्या आधी अंताच्या पलीकडे जाऊन अस्तित्व दाखवतो, त्या परमेश्वरी अवताराचा, त्या परमेश्वरी अस्तित्वाचा अंश ह्या स्वरूपात भगवानांचा अस्तित्व आहे. आणि ते समजून घेण्यासाठी भारतीय अध्यात्माचा जो मूळ गाभा आहे, जो आपल्याला जी संस्कृतीचा जे मूळ बेस आहे आपल्या, तो समजून घ्यावा लागतो की इथे प्रत्येकच व्यक्ती अहम ब्रह्मास्मी या भूमिकेत जन्माला आलेला आहे बरं का. आणि तो ह्या सत्याचा फक्त शोधच घेतोय. त्याला माहिती आहे की तुम्ही जन्माला आलेला, परिपूर्ण जन्माला आलेला, त्या फक्त गोष्टीचा अनुभव आपण घेतोय. तो अनुभव घेण्यासाठी आपल्याला जे मार्गदर्शन लागतं ते गुरुपदांवरचं मार्गदर्शन लागतं. त्या सगळ्या गुरुपरंपराचे आदी गुरु श्री गुरु म्हणजे भगवान दत्तात्रेय आहेत बरं का. अशी ती भूमिका आहे. त्यामुळे त्यांना समजून घेताना खूप आयामांनी, खूप वेगवेगळ्या डिमेन्शन्स म्हणून समजून घ्यावं लागतं. आणि अशा प्रकारच्या एखाद्या अत्युच्च ऊर्जेचा जेव्हा मानवी रूप धारण करण्याची वेळ येते, तेव्हा त्याला खूप काहीतरी मोठं करायचं असतं, खूप काहीतरी एक विलक्षण करायचं असतं, म्हणून ते अवतार धारण करत असतात. अशी ती भूमिका आहे. त्यामुळे स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे या युगातले नव्हे, या कल्पातले शेवटचे अवतार आहेत बरं का. आणि त्यांनी मनुष्य देह धारण करावा, सदेह ह्या पृथ्वीवरती म्हणजे वावर करावा, लोकांना मार्गदर्शन द्यावं, एक गुरुपीठ स्थापन करावं, हे अत्यंत विलक्षण घटना आहे. आणि स्वामी हे भगवानांचे अवतार आहेत हे त्यांना सिद्ध करण्याची गरज नाहीये, तो आपल्याला शोध घेण्याची गरज आहे. कारण त्यांचा शोध घेत असताना आपण स्वतःचाच शोध घेत असतो. मग त्यांना शोध घेण्याने त्यांना काय मिळणार आहे बरं का. एखादा शिक्षक असतो एखाद्या वर्गामध्ये, त्या वर्गातल्या त्या विद्यार्थ्यांना अभ्यास केल्याने शिक्षकाला फायदा होणार आहे का विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, हा विषय आहे. त्यामुळे त्यांच्यासारखी एखादी व्यक्तिमत्व अवतार धारण करावं, इथे मनुष्य रूपात वावर करावा, हा आपल्यासाठी फायद्याची गोष्ट आहे आणि आपल्या स्वाध्यायासाठी ते महत्वाचं आहे. अशी ती भूमिका आहे. त्यामुळे स्वामी हे भगवान दत्तात्रेयांचे 4थे अवतार म्हणलं. ह्याच्या आधीचे जे 2 अवतार आहेत त्यांचे, श्रीपाद श्रीवल्लभ आहे, नरसिंह सरस्वती अवतार आहे, आणि आता हा स्वामी समर्थांच्या स्वरूपातला हा 4था शेवटचा अवतार. तर आपण 4थ्या अवताराबद्दल बोललो, तर पहिल्या आणि दुसऱ्या अवताराबद्दल थोडं सांगू शकाल? भगवान दत्तात्रेयांच्या पहिले जे 2 अवतार झाले त्याच्याविषयी तर खूप प्रसिद्ध लोकांपर्यंत माहिती आहे. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचं समजा स्वरूप असेल, किंवा नरसोबाच्या वाडीला समजा नरसिंह सरस्वती या स्वरूपात असेल, त्यात खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर गाणगापूरला समजा निर्गुण पादुकांचं अस्तित्व असणे, हे तर आज जगभरामधनं त्यांची भक्ती आहे. आणि दत्त संप्रदाय जो आहे सगळ्यांमध्ये त्यांची भक्ती आहेच आहे. गिरनार सारखं स्थान आहे, तिथं त्यांचं अस्तित्व आहे असं म्हटलं जातं. म्हणजे असं म्हटलं गेलंय की प्रभू श्री रामाला आणि रावणाला दोघांना एकत्र दीक्षा गिरनारवर दिली गेली भगवानांकडनं, की भगवानांनी दोघांनाही दीक्षा दिल्या आणि दोघांनाही आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर फक्त वृत्ती वेगळी होती, त्यामुळे एक प्रभू श्रीराम झाले जे वंदनीय ठरले, आणि एक रावण झाला जो खलनायक ठरला बरं का. पण देताना दोघांनाही त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि अत्यंत महत्वाची अशी ही सगळी कथा आहे. खूप खोलात जाऊन सांगता येईल, पण ते सगळी मिथॉलॉजीच्या स्वरूपात जाईल. पण आत्ताच्या काळासाठी म्हणून महत्वाचं हे आहे की त्यांच्या आगमनाने अक्कलकोट सारख्या या छोट्या ग्रामामध्ये येऊन त्यांच्या वास्तव्याने एक खूप विश्व परिवर्तनात्मक घटना घडलेली आहे ती. आणि त्याचा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दृष्टीला दिसायला लागेल, समजायला लागेल, कळायला लागेल की किती महत्वाचं ते एक घटनाक्रम आहे त्यांचं. जसं तुम्ही आता गिरनारचा उल्लेख केला, तर गिरनारचं काय महत्व आहे? आपण प्रदक्षिणा म्हणतो, तर ते कशासाठी घातले जातात? शेवटी काय, कुठलीही आध्यात्मिक जी काही ह्या सगळ्या ज्या काही परंपरा आहेत ना, ज्यांना आपण उपासना पद्धती म्हणू, मग तीर्थक्षेत्रांना भेट देणे असेल,
अभिषेक करणे असेल किंवा नामस्मरण करणे असेल, ध्यान करणे असेल, या परिक्रमा करणे असेल, या सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना पद्धती आहेत ना, या तुमच्या अवस्थेनुसार तुम्हाला प्राप्त होत राहतात, बरं का. त्यामुळे एकाने केलं म्हणून सगळ्यांनी ते करावं असं होत नसतं, बरं का. ते आपल्याला ते गुरूंनी सांगावं लागतं की तुम्हाला कुठलं काय करण्याची आवश्यकता आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या अवस्थेत आहात. शेवटी जसं आपण म्हणतो ना, आपण सगळेच काय प्रयत्न करतोय की एक त्याच्यामध्ये अध्यात्मात असं म्हटलं जातं की आपण सगळे असा विचार करा की स्वप्न बघतोय, ज्याला आपण जीवन म्हणतो, हे स्वप्नवत आहे. दिस इज ऑल जस्ट अ ड्रीम, बरं का. आणि आपण सगळे स्वप्नामधनं एकमेकाशी संवाद करतोय. प्रयत्न काय करायचे की आपल्याला जागं व्हायचंय, आणि हे स्वप्न खरं नाहीये, जे जागं होऊ ते खरं आहे, या भूमिकेकडे जायचंय. त्यामुळे अध्यात्म म्हणजे काय आहे, आपण जेव्हा जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर आपल्या असं म्हटलेलं आहे भारतीय अध्यात्मात, असं सांगितलं जातं की आपण जन्माला परिपूर्ण येतो. बाळ असतं ना, ते सर्व ऊर्जा, सर्व क्षमता, सर्व शक्ती घेऊन जन्माला येतं. जितक्या काही सिद्धी म्हणून आहे त्या सगळं त्या बालकाच्या अंतरंगामध्ये ऑलरेडी जन्माच्या काळापासूनच असतं. प्रवास काय त्याला अनलॉक करता येत नाही, हाच फक्त अडचण आहे, बरं का. त्या बाळाची अवस्था जेव्हा आपण मातेच्या गर्भात जेव्हा असतो तेव्हा काय असतं, आपल्याला कुठली स्मृती नसते, कुठली मेमरी नाहीये, कुठली इच्छा आकांक्षा नाहीये, बरं का. लिमिटेड इमोशन्स आहेत, इमोशन्स फार नाही आहेत, बरं का. कुठलंही सेन्सेशन नाहीये, म्हणजे आपल्याला कशाचा स्पर्श जाणवणे वगैरे होत नाहीये. मातेच्या गर्भामध्ये जिवंत असतो की नाही आपण, जिवंत असतो. पण जे माणूस म्हणून जे काय आपण बाहेर आल्यानंतर करायला लागतो, ह्यातलं आपण आत काहीच करत नसतो. एक स्टेट ऑफ झिरो म्हणतो आपण ज्याला, की जी सच्चिदानंदाची अवस्था आहे, की पूर्ण ब्रह्माची अवस्था आहे ती, की मातेला म्हणून ईश्वरत्व दिलेलं आहे की फक्त मातेच्या गर्भातच ती आपण एक्सपिरियन्स करू शकतो. त्यामुळे आई ही वंद्यच ठरली, कारण तीच फक्त देवत्वाचा अनुभव देऊ शकते, बरं का. जन्म तर देते, पण देवत्वाचा अनुभव देते का, कारण तिच्या गर्भामध्ये आपल्याला त्या वैश्विक एकात्मतेचा भाव त्या अवस्थेत आपल्याला येत असतो. प्रयत्न काय करतोय आपण जन्मभर, की तीच अवस्था परत प्राप्त व्हावी, की जी माझ्या मधल्या सगळ्या इच्छा आकांक्षा ज्या काही मला प्रगट करण्यासाठी लागणाऱ्या शक्ती ज्या काही आहेत त्या माझ्यामध्ये जन्मतः दिलेल्या आहेत. त्याचा विसर मला पडलाय. तो विसर का पडला, कारण माझ्यामध्ये कुठेतरी अहंकार जास्त झाला आणि मी द्वंद्व करायला लागलो, किंतु परंतु करायला लागलो. पण तो जर्नी काय आहे, जीवनाचा जर्नी काय आहे, की जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त व्हावी, एक अत्युच्च अनुभव आपल्याला जीवनात यावा, आणि त्याचबरोबर आपल्या ठाई असलेल्या सगळ्या अमर्याद शक्ती ज्या आहेत त्या आपण प्रगट करू शकावं, ह्याला अध्यात्म म्हणलंय, बरं का. आपल्याकडे अध्यात्माचे खूप डिफिकल्ट आणि डिफरंट, म्हणजे देवाला जो मानतो, रोज कुठेतरी दर्शनाला जातो, मंदिरात उभा राहतो, हा आध्यात्मिक व्यक्ती असं म्हणतो आपण, बरोबर. तसं नाहीये. स्वतःचा जो शोध घेतो, स्वतःच्या ठाई असलेल्या ऊर्जा शक्तींचा जो शोध घेतो, स्वतःच्या अस्तित्वाचा जो शोध घेतो, ते जे शास्त्र आहे ते अध्यात्म आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे पद्धती आहेत. मग कोणी ध्यान करून ते करेल, कोणी योग मार्गाने करेल, कोणी समजा कर्म या माध्यमातून करेल, कोणी तपाचरणाच्या माध्यमातून करेल, कोणी अशा प्रकारच्या परिक्रमा करणे यांचा शोध घेण्यामध्ये करेल. शेवटी शोध स्वतःचाच घ्यायचा आहे, ती पद्धत कुठली पण असू शकते. मग गिरणारासारख्या एखाद्या पवित्र ठिकाणी परिक्रमा का करतोय आपण, कारण आपल्याला इच्छा काय की आपल्याला गुरु लाभावेत. आपण जसं एखाद्या पॉइंट ए टू पॉइंट बी जायचं कसं हे तर माहित पाहिजे, कोणतं जाणार सांगायला तरी पाहिजे, गाईड तरी पाहिजे कोणीतरी, ते गुरु लाभावेत म्हणून आपण प्रयत्न करतोय. त्यामुळे गिरनार सारखं नर्मदा परिक्रमा करतात लोक, गिरनारची परिक्रमा करतात, किंवा आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एवढी देहू आळंदी ते पंढरपूरची ही वारी आहे, ही एक प्रकारची परिक्रमाच आहे, आणि अत्यंत कठोर तपाचरण आहे ते पण. त्यात पण जे काही पायी जातात चालत लोक, त्यांना देखील अत्यंत दैवी अनुभव येतात, आणि ते देखील आज अनेक किती लाखो लोक दरवर्षी त्याच्यात भाग घेत आहेत, आणि कितीशे वर्ष ते आज चालू आहे परंपरा. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या भूमिकेतून आपण स्वतःचा शोध घेत असतो. त्यामुळे ज्यांची जशी इच्छा, ज्याला जशी अवस्था, तसा गुरु त्यांना मार्गदर्शन करतात. जसं तुम्ही बोलतानाच म्हणले, म्हणजे अनेक उपवास करतात पण त्यांचे कर्म चांगले नसले, मग ते त्यांना तेवढी सिद्धी प्राप्त होत नाही. म्हणजे
लोक रोज देवपूजा करतात किंवा रोज देवाची पूजा करतात, पण शेवटी ते त्यांच्या कर्मावर डिपेंड किंवा ते कसे वागतात जीवनात. कसं आहे ना, आत्ताचा जो कालखंड आहे ना, हा अत्यंत ऊर्जेचा काळ आहे. म्हणजे स्वामींच्या अक्कलकोटला आगमन होणे 56-57 या साली, त्यानंतर त्यांनी तिथे त्या प्राचीन भूमीला ऊर्जित करणे, तिथे गुरुपीठ स्थापन करणे, त्यात परमसद्गुरू श्री गजानन महाराजांसारखी व्यक्ती येणे आणि त्यांनी एका वैश्विक परिवर्तनाचा कालखंड आरंभ करणे, ह्यामधून काय झालं की एक नव्या युगाची नांदी आहे. आता म्हणजे 5000 वर्षांचा काळोखाचा कलियुग गेलेला आहे, एक सुवर्णयुग सुरू आहे बरं का. एक प्रचंड प्रकाशाचा एक काळ आहे हा, ऊर्जेचा काळ आहे हा. ह्याच्यामध्ये तुम्ही सकारात्मक जेवढं कराल ना, तेवढं तुम्हाला जीवनामध्ये यश मिळत जाईल. जेवढं तुम्ही नकारात्मक वृत्तीने कराल ना एखादी गोष्ट, तेवढंच तुम्हाला जीवनामध्ये अपयश येत जाईल. बरं, तुम्ही एखादी पूजा करताय, तुम्ही जर तुमचा जर वृत्ती त्याच्यामधनं जर काहीतरी स्वार्थिक असेल ना, तर कधीच तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही परमार्थाच्या वृत्तीने पूजा केली काय आणि एखादं समजा एका भुकेलेल्या व्यक्तीला अन्न दिलं काय, दोन्हीचं फळ तुम्हाला मिळेल. वृत्तीमध्ये परिवर्तन पाहिजे. बरोबर. तुमच्या माइंडमध्ये तुम्ही काय विचार करताय, मी देवासमोर बसलोय आणि मला काहीतरी प्रमोशन द्या म्हणून जर तासन मी पूजा करत बसलोय, त्याला कसं फळ मिळणार आहे बरं का. साधं म्हणतील त्याला प्रमोशन पाहिजे ना, जा ना 10 तास काम करतो, 12 तास काम कर, आपोआप प्रमोशन मिळेल. त्याच्यासाठी माझ्या समोर येऊन बसून टाइम वेस्ट करू नकोस. बरोबर. त्यांच्याकडे कशाला जाऊन बसायचंय की काहीतरी मला मोठं द्या जीवनामध्ये, काहीतरी मला असं द्या जे मला प्राप्त होत नाहीये. मला गुरु समजा लाभावेत, मला समजा लोकसेवा करता यावी, मला समाजाची काहीतरी कल्याण करता यावं, मला आईवडिलांची काळजी घेता यावी, त्यांचे जे माझ्यावरती म्हणजे एवढे मोठे ऋण आहेत, पितृऋण म्हणतो आपण, की मला आईने जन्म दिला, आई बाबांनी मिळून मला मोठं केलं, हा सगळा तो त्यांचा माझ्यावरती असले उपकार आहेत, त्याची काहीतरी मला परत फेड होऊ देत, असं काहीतरी मोठं मागा ना. बरं का. तुम्ही जर स्वतःसाठी स्वार्थाने काहीतरी मागत असाल ना, कधीच काही मिळणार नाही. आणि न मागितलेलं बरं, तो टाइम वेस्ट न केलेला बरा. काहीतरी मोठं मागा, दुसऱ्या कोणासाठी काहीतरी मागून बघा ना कधीतरी. कधी हा प्रयत्न करा की आईसाठी काहीतरी मागा, बाबांसाठी मागा, बहिणीसाठी मागा, बायकोसाठी मागा. तुम्ही मागून आपण उलटा काय प्रयत्न करतो, माझ्यासाठीच सगळं द्या. ओके. स्वार्थाने आपण जर मागत बसलो आणि देवाच्या चरणी आपण लोटांगण घालत बसलो तर कधीच काही मिळत नसतं बरं का. कारण ते स्वार्थी वृत्तीला कधीच समर्थन करणार नाहीत. त्यामुळे आपण पूजा करून फळ मिळत नाही वगैरे लोक मला म्हणतात, मला आश्चर्य वाटतं, तुम्ही काय फळ मागताय हे तर विचार करा. तुम्ही फळ चुकीचं मागत असाल. फळ चांगलं मागितलं तर मिळेलच असतं, मे बी तुम्हाला मिळालंही असेल काय माहिती, तुम्ही मागतायच चुकीचं आहे. आणि म्हणजे आपण जसं म्हणतात ना, एखाद्या मोठ्या देशाच्या एखाद्या मोठ्या अधिकारी व्यक्तीकडे गेलो, राजाकडेच गेलो समजा, आणि राजाने सांगितले की हा माझा खजिना इथं आहे, पाहिजे ते काढून घे. मी म्हटलं नाही, मला 1 रुपया द्या, तर राजाही हसेल. मग आपण असं म्हणून वळून म्हणायचं का की अरे माझी उपासना फेल गेली, मला फळ नाही मिळालं. दिला होता ना खजिना ओपन करून, तुम्ही नाही घेतलं त्याला कोण काय करणार. त्यामुळे आपण विचार करून करायला पाहिजे की आपण नेमकं अध्यात्मात का आलोय, आपण देवावर का श्रद्धा ठेवतोय, आपण उपासना का करतोय, ह्याचं आपल्याला बॅकग्राऊंडच माहित नाहीये. फक्त सगळे करतायत म्हणून आपणही करतोय, ह्याला काय अर्थ राहत. ही खूप मोठी शिकवण असणार आहे. म्हणजे जे देवाकडे मागताना आपण स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी पण मागावं, आपल्या जवळच्या लोकांसाठी मागावं. आणि मी म्हणलं ना की आज जेव्हा जन्मतः तुम्हाला सर्व सिद्धींनी युक्त म्हणून बनवलेलं आहे बरं का. आपण विचार करा, एखादा समजा लहान एखादा पक्षी असतो, एखादी मुंगी असते, ती देखील आपल्यासारखा जन्म घेते, ती तिच्या मातेच्या उदरातून जन्म घेते, हो की नाही. एखादा पक्षी कधी देवालयात जाऊन बसतो का, मला घरटं बांधायला शिकवा म्हणून? नाही. किंवा मला शिकार करायला शिकवा म्हणून कुठलं एखादं हिंस्र पशु बसतो का जाऊन? एखादा कधी गाईला बघितलंय का तुम्ही काहीतरी उपास करताना? नाही. कारण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये परिपूर्णतेने जगता येण्याच्या सगळ्या सामर्थ्याने जन्म दिलेला आहे. कुठल्याच इतर जे जीव ह्या सृष्टीत आपल्यासारखे जगतात त्यांच्यात आपल्यात काय फरक केलाय, आपण तितकंच पशुवत जगतोय आता. ओके नाही. आपण रोटी कपडा मकानच्या पुढे विचारच करू शकत नाही होत आता, आणि तेवढ्या स्वार्थाने आपण विचार करतोय आणि आपल्यालाच मिळावं म्हणून विचार करतोय, बाकीच्यांचा काही का होईना तिकडं. अशा पशुवत वृत्तीला कशी आपल्याला यश मिळणार आहे? आज समजा एखादी छोटी मुंगी असते, ती जेव्हा एखाद्या
साखरेचा दाणा उचलून घेऊन जात असते, तिच्या वजनापेक्षा कितीतरी पट जास्त वजन आहे त्या साखरेचं. ती सहज घेऊन जाते पुढे मागे. दिवसातून 10 वेळा आपण बघाल, एक छोटा छोटा कण ती घेऊन जात असते. एका वारुळ उभं करतात, त्यांना त्यात साठा करतात, समाज व्यवस्था उभी करतात, एक राजा किंवा राणी नेमतात, सगळी समाज व्यवस्था चालवतात. मग त्या एका अवस्थेमधल्या त्या जीवाला ते जमतंय, अजून मानवाला जमत नाहीये. आपण आजही देवाच्या समोर जाऊन साकडं मागतोय, काय हे देन ते देन हे दे. तुम्हाला जे काही हवंय, घर करणे, म्हणजे स्वतःचं पोट भरणे, व्यवसाय करणे, खरं शिक्षण घेणे, आपल्या घरच्यांची काळजी घेणे, इतक्या छोट्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला जन्मतः काही शक्ती दिल्या नसतील का? मग त्या मुंगीला दिलं, आपल्याला दिलं नाही, असं होईल का? मग आपण कशाला मंदिराच्या रांगा लावून बसलोय? काय त्या मंदिरांमधून आपल्याला मागायचंय? काय त्या देवतेकडनं आपण प्राप्त करून घेणार हे माहीतच नाही आपल्याला. बस सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुंगीला स्वतःच्या अस्तित्वाच्या पलीकडे कुठलंच ज्ञान नाहीये. तिला माहितही नाहीये सृष्टीत काय सत्य आहे म्हणून. तिला माहिती नाही देव नावाची काही गोष्ट आहे जगात म्हणून. तरीही ती स्वतःचं जीवन यशस्वीपणे जगतीये. मग आपल्याला थोडीशी कुठेतरी मनामध्ये विचार करण्याची गरज आहे की आपण मानव म्हणून जन्माला आलो, आपल्याला सृष्टीचं सत्य माहिती आहे, आपल्याला देवत्वाच्या अस्तित्वाची जाणीव आहे, आपल्याला गुरु शोधण्याची क्षमता आहे. मग आपण जीवनामध्ये काय प्राप्त करून घेणार, कुठं जीवन घेऊन जाणार आणि जीवनामध्ये काय मागणार, याचा कुठेतरी अंडरस्टँडिंग करण्याची आपल्याला गरज आहे. त्यामुळे आपण जसं मगाशी म्हणत होतात की आपण देवासमोर बसणे, एखादं कर्मकांड करणे, हे फार कन्फ्युजिंग गोष्टी आहेत. सिंपल गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मानव म्हणून जन्म आलाय, अत्युच्च अवस्था आहे मानव असणे, आणि ह्या मानवी जीवनामध्ये किती मोठा उच्चांक तुम्ही गाठणार ह्याची आधी आपण विचार करायची गरज आहे. एक प्रश्न थोडं कॉन्ट्रोवर्शियल होईल, तुम्ही जर उत्तर देऊ शकाल तर द्या, नाही तर वाटलंच पुढचा क्वेश्चन. म्हणजे आता लोक जनरली आता उपवास करतात, ते उपवास करणं तसं चांगलं आहे का, म्हणजे फक्त देवासाठी? शेवटी काय उपवास करणे म्हणजे काय, तपाचरणाचा भाग आहे बरं का. मला एक त्याच्यामध्ये ऍड करावं असं वाटतं, तुम्ही आता म्हणलात तसं, की त्याच्यामध्ये देवाला बरं वाटेल. देवाला बरं वाटेल म्हणजे कन्सेप्ट काय मला कळली नाही कधी. लोक नाही म्हणतात देव प्रसन्न झाला, देवाला बरं वाटलं वगैरे. देवाला कधीच बरंही वाटत नाही आणि देवाला काही वाईटही वाटत नाही बरं, कारण ती निर्गुण शक्ती आहे. गुण म्हणजे काय, इमोशन असणे बरं का, भावना असणे. ईश्वरत्वाला भावना नाही, ईश्वर ही शुद्ध ऊर्जा आहे बरं का. ती ज्ञानमय शुद्ध ऊर्जा आहे, तिला अहंकारच नाहीये, त्यामुळे तिला त्रिगुण नाही आहेत. त्रिगुण नाही आहेत म्हणून भावना नाही आहेत, भावना नाहीत म्हणून ती प्रसन्नही होणार नाही आणि रुष्टही होणार नाही. ही कर्माधारित सृष्टी आहे जी ऑटो मोडवर आहे बरं का. तुमच्यामध्ये ही सृष्टी, ही सगळीच्या सगळी जी आहे ही ऊर्जेने निर्माण झालेली आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत जगत्याम जगत. ही ईश्वर सृष्टी जी आहे ही ऊर्जेनेच बनलेली सृष्टी आहे. तुम्ही आम्ही देखील त्याच ऊर्जेने निर्माण झालेलो आहोत, ऊर्जितच व्यक्ती आहोत. आपल्याला बाहेरून ऊर्जा आणण्याची गरज नाहीये, आपण स्वयं प्रकाशितच आहोत, फक्त माहिती नाहीये आपल्याला, आपण विसर पडला त्या गोष्टीचा. त्यामुळे त्या अस्तित्वाची जाणीव पुन्हा निर्माण व्हावी ह्याच्यासाठी अहंकाराचं दमन आपण करतोय. तो द्वंद्व जो उभा झाला मनामध्ये की देव तो आणि मी हा, हे नसून मीच अहम ब्रह्म अस्मी, या जाणीवेपर्यंत प्रवास आपण करतोय. त्यामधनं उपवास करणे म्हणजे काय, तपाचरणाने काय करतोय आपण, इंद्रियांचा निग्रह करतोय. की इंद्रिय काय करतायत, मला मायेमध्ये घेऊन चाललेत, मला बेफामपणे काळोखाकडे घेऊन चाललेत. त्यांना बांधून, जसं काय घोड्याला लगाम असतो, तो बेफाम छुटला घोडा तो कुठेही घेऊन जाईल, आपल्याला लगाम धरावा लागतो. तसं ह्या सगळ्या तपाचरणाचा जो काही बेस आहे ना, उपवास करणे असेल किंवा मौन धारण करणे असेल, किंवा खूप लोक असतात जे पाणी देखील पित नाहीत बरं का, किंवा अजून कठोर तपाचरण करतात, 4-4, 5-5 दिवस ते एकांतात बसून राहतात, ध्यान करतात. या सगळ्या तपाचरणाचा जो भाग आहे तो काय, आपल्या इंद्रियांचा निग्रह करणे, जेणेकरून तो असत्यापासून सत्याकडे जाण्याची प्रवृत्ती आपली मनाची तयार होईल, ह्याचा भाग आहे. त्यामुळे देवाला प्रसन्न करण्याची गरज नाहीये बरं का. देव ऑलरेडी प्रसन्नच आहे. देवाला इंटरेस्ट नाहीये तुमच्या डेली लाईफ मध्ये की तुम्ही हे केल्याने मी नाराज होणार, ते केलं तर मी प्रसन्न होणार, परत मी नाराज होणार, परत त्याला का दुसरा काही टाइमपास नाहीये का बरं का. म्हणजे हे आपल्या तुम्हाला आम्हाला बरं वाटेल, तो बिग बॉस थोडीच आहे की तो 24/7 काहीतरी बसून आपलं बघण्यासाठी म्हणून. ही डझंट केअर. मी तुम्ही विचार करा, तुम्ही समजा ईश्वर असता
आणि तुम्ही एवढी मोठी एक सृष्टी निर्माण करू शकता, तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवणार होतात का? यू वुडंट केअर. तुम्ही त्याला जीवन दिलं, परिवार दिला, खायला प्यायला दिलं, सगळ्या क्षमता दिल्या, सगळ्या शक्ती ऊर्जा दिल्या. आता जीवन उभं करा, आनंदाने जगा, आईवडिलांची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, समाजाचं कल्याण करा, 2 घास खावा, आनंदाने हसत खेळत जागा. इतकं सिंपल तर करून दिलं. आपल्याला कन्फ्युज करायचंय, आपल्याला त्याच्यामध्ये अजून नॉनसेन्स ऍड करायचंय, कारण आपल्याला सिंपल बरं वाटत नाही, ड्रामा पाहिजे त्याच्यात थोडा, कारण ते सिंपल असले तर एंटरटेनिंग नाहीये. राईट. सो आपण कुठलीही कृती केल्याने आपल्यालाच लाभ होण्यासाठी करत असतो. आपण आपल्या कुठल्या तरी आराधनेने ईश्वर प्रसन्न होईल वगैरे पेक्षा आपल्यातल्याच ईश्वर तो जागृत होईल हे महत्वाचं. ग्रेट. तर आता पुढच्या टॉपिक कडे वळूया. आता स्वामींविषयी बोलूयात. सांगा ना. सगळ्यात आधी म्हणजे स्वामी हे नाव कसं पडलं? स्वामी हे नाव लोकांनी त्यांना दिलंय बरं का. त्यांनी स्वतःचं नाव कधीच सांगितलं नाही. म्हणजे तिथं अक्कलकोटला त्यांनी जेव्हा आगमन झालं त्यांचं, तेव्हा आमच्याकडे परंपरा आहे स्वामी म्हणण्याची. कारण दक्षिण भारतामध्ये स्वामी म्हणण्याची परंपरा आहे. आणि त्यांनी स्वतःची ओळख अशी कधीच करून दिली नाही की आम्ही कोण. ह्याचा अनेक वेळा अनेक वेगवेगळी उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे स्वामी समर्थ हे भक्तांनी त्यांना दिलेलं नामाभिधान जास्ती आहे. आणि त्यांना मी म्हणलं मग अशी कुठल्या अशा उपाधीची गरज नाहीये, अशा कुठल्या लेबलची गरज नाहीये की आमचं अमुक नाव किंवा आमचं हे, असं त्यांनी कधी त्याचा आग्रह धरला नाही. म्हणजे त्यांनी ओळख करून देताना अनेक वेळेला वेगवेगळे संदर्भ दिले. आम्ही आधी कोण होतो याचे खूप वेगळे दाखले उदाहरणं दिली. पण स्वामी हे स्वरूप जे आहे ना, हे काय आहे, हे तुम्हाला मायेच्या असत्यापासून ईश्वराच्या सत्याकडे घेऊन जाणारा स्वरूप आहे. त्यामध्ये स्वरूपाला तुम्ही जे हवं ते नाव द्या. आमच्याकडे महाराज काय म्हणतात, खूप छान म्हणतात. ते म्हणतात की तुम्ही गुरूंना हवं ते नाव द्या. तुम्ही त्यांना आई म्हणा तरी चालेल, तुम्ही त्यांना वडील म्हणा तरी चालेल, भाऊ म्हणला तरी चालेल, मित्र म्हणलं तरी चालेल. ओके. तुम्हाला ज्या स्वरूपात ते भावतात त्या स्वरूपात तुम्ही त्यांना आपलं परिचय करून देऊ शकता. स्वामींनी मात्र स्वतःचा कधी अशा प्रकारे विशिष्ट नावाने परिचय करून नाही दिला. तर आता स्वामींचं अस्तित्व हे अक्कलकोटमध्येच आहे. तर हे अक्कलकोटमध्येच का आहे? मुंबई का नाही, पुणे का नाही? अक्कलकोट काय आहे? अक्कलकोट एक अत्यंत प्राचीन असं एक पुण्यस्थळ आहे. आणि असं म्हटलं जातं की अक्कलकोटच्या ह्या भूमीमध्ये ना आधी एक विद्यानगर नावाचं गाव होतं. अक्कलकोट हे त्याचं आधुनिक काळात आलेलं, मला असं वाटतं, ते खरं का खोटं किंवा बरोबर चूक माहित नाही मला, की फारसी किंवा अरबी भाषेमधलं नाव आहे. मूळ नाव विद्यानगर होतं. विद्यानगरचं पुढे प्रज्ञापूर नाव झालं आणि प्रज्ञापूरचं नंतर अक्कलकोट झालं. विद्या, प्रज्ञा आणि अक्कल म्हणजे सेमच, ज्ञानवाचक आहे बरं का. नगर तर पूर झालं शहर, आणि कोट म्हणजे शेवटी शहरच. म्हणजे मला वाटते त्या भागामध्ये कोटला आपण नगर किंवा पूर जसं म्हणतो तिथे कोट म्हणतात ते लोक. त्यामुळे नाव विद्यानगर हेच नाव आहे. सरस्वती नदीच्या तीरावरती हे वसलेलं शहर होतं आणि महानगर होतं. आणि तिथे अनेक सिद्ध साधकांचा तिथे वास्तव्य असायचं. आणि ह्या पवित्र भूमीमध्ये भगवान दत्तात्रेयांनी अनेक अवतारांना, सिद्ध पुरुषांना दीक्षा दिल्याची दाखले आहेत. आणि तिथे भगवान दत्तात्रेयांचं मूळ अस्तित्व आहे. त्याचबरोबर अक्कलकोट हे असं स्थान आहे जिथे आई जगदंबेचं प्रकट स्वरूप आहे. बरं. त्यामुळे अक्कलकोट काय आहे, 3 ऊर्जा केंद्रांच्या मध्ये वसतं. म्हणजे गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर या 3 ऊर्जा क्षेत्रांच्या त्रिकोणाच्या मध्ये वसलेलं हे अक्कलकोट नावाचं, विद्यानगर नावाचं गाव आहे. आणि तिथे जिथे आज गुरुमंदिर म्हणून उभं आहे, जिथे आज स्वामींचं गुरुपीठ आज जिथे आहे, त्या गुरुमंदिर मध्ये आई जगदंबेचं प्रगट स्वरूप आहे. आणि ती तिथे चैतन्य स्वरूपात वास करते असं म्हटलं जातं. आणि त्याच ठिकाणी मग स्वामींच्या आज्ञेवरनं बाळप्पा महाराजांनी गुरुपीठ स्थापन केलेलं आहे. आणि ती जागा आपण तिथे म्हणजे प्रोटेक्ट केलेली आहे अशी आहे, कॉन्सन्ट्रेट केली, प्रोटेक्ट केली अशी आहे. तर त्यामुळे स्वामी अक्कलकोटला येऊन त्यांनी राहिलेले आहेत. कारण अक्कलकोटच्या भूमीतून विद्येचा प्रचार झालेला आहे, नेहमीच अध्यात्माचा प्रचार झालेला आहे, धर्माचा प्रचार झालेला आहे. त्यामुळे अक्कलकोटला देवभूमी, पुण्यभूमी, त्यानंतर विद्येचं
स्थान असं अनेक त्या नावाने ओळखलं जातं. आणि ह्या जागेवरती एक गुरुपीठ स्थापन व्हावं ह्याच्यासाठी अक्कलकोटला स्वामी आलेले आहेत. आणि ह्या प्राचीन ग्रामामधूनच जगभराचा प्रकाश अवतरणार आहे अशी त्या गावाची महती आहे. त्यामुळे अक्कलकोटच्या लागतच शिवपुरी आहे, जिथे शिवाचं प्रकट स्थान आहे. त्यामुळे शिवस्वरूप शक्ती स्वरूप या दोघांच्या एकत्रीकरणाची भूमी ही विद्यानगर अशी ती त्या जागेची महती आहे. म्हणजे गुरुमंदिरामध्ये आई जगदंबेचं प्रकट स्वरूप आहे आणि शिवपुरीमध्ये प्रत्यक्ष शिवाचं जागृत स्वरूप आहे. शिव आणि शक्ती यांचं दोघांचं एकत्रित चैतन्य स्थान ते अक्कलकोट अशी ती भूमी आहे. त्यामुळे तिथं राहून ती जागा पुनर्ऊर्जित व्हावी म्हणून स्वामी अक्कलकोटला आले. तुम्ही जसं म्हणले गुरुपीठ स्थापन होणार ते त्याबद्दल थोडी माहिती द्या. स्वामींनी त्यांच्या अवतार काळामध्ये त्यांचे एक अत्यंत जवळचे शिष्य होते बाळप्पा महाराज म्हणून. त्यांना आज्ञा केली होती की एक गुरुपीठ स्थापन करा म्हणून. कारण आता येणारा काळ जो आहे हा आता मानवी चैतन्याच्या जागृतीचा काळ आहे. ह्युमन कॉन्शियसनेस आता अपलिफ्ट होणार आहे ह्याचा काळ आहे. आणि ईश्वराची इच्छा अशी आहे की ह्या पुण्यपावन भूमीमध्ये एक अधिकृत धर्मपीठ स्थापन व्हावं. आणि त्याच्यासाठी स्वामी अक्कलकोटला आले की ते धर्मपीठ स्थापन करायचंय आपल्याला म्हणून. त्यामध्ये बाळप्पा महाराजांना बोलवलेलं आहे आणि ह्या पुण्यभूमीला पुनर्ऊर्जित स्वामींनी केलेलं आहे. आणि सांगितलंय त्यांना की स्वतःच्या सगळ्या निधी वस्तू दिल्या, म्हणजे गळ्यातील रुद्राक्ष दिला, त्यानंतर हातातील मणी असतील ते दिले, सगळे जे काही पादुका दिल्या, दंड दिला, छाटी दिली. आणि त्यांना सांगितले की हे सगळी चिन्ह तुला राजचिन्ह म्हणून देत आहोत आणि आमच्या नावाने गुरुपीठ स्थापन कर. यावत चंद्र दिवा करून जेव्हापर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत स्वामी भक्तीचा प्रचार या गुरुपीठाच्या माध्यमातून होण्याच आहे. धर्मप्रचार करायचा आहे, धर्म संशोधन करायचं आहे आणि विश्वभरामधनं उपासनेचा प्रचार करायचा आहे. ह्याच्यासाठी गुरुपीठ स्थापन कर म्हणून. आणि मला शिक्कामोर्तब तुला देत आहे हे स्वामींचं वाक्य आहे. आणि ते गुरुपीठ जे आहे ते बाळप्पा महाराजांनी गुरुमंदिर नावाच्या स्थानामध्ये स्थापन केलेलं आहे, जे अक्कलकोटच्या मध्यवर्ती ठिकाणी आज आहे. आणि आजही तुम्ही आला तर गुरुमंदिरमध्ये गुरुपीठाचं दर्शन आपण घेऊ शकतो. आणि अत्यंत महत्वाचं असं हे गुरुपीठ आहे कारण प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांनी अधिकृतपणे स्थापन केलेलं आहे. अवतार धारण करून स्थापन केलेलं गुरुपीठ आहे आणि असं कुठेच जगात दुसरीकडे नाहीये. तसं बघितलं तर हे गुरुपीठ जे आहे ना तर हे आद्य गुरुपीठ होणार आहे. बरं, हे सगळ्या जितक्या परंपरा आहेत त्या सगळ्यांचं आज श्रद्धास्थान अक्कलकोटचं हे गुरुपीठ होणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून उपासनेचा प्रचार जगभरात आज केला जातोय. त्यामुळे मग गुरुमंदिर शिवपुरी हे जे दोन स्थानं आहेत हे अध्यात्मासाठी आणि इतिहासात दोघांसाठी महत्वाचे आहेत फार. आता तुम्ही बोलताना म्हटले बाळप्पा महाराज, तर त्यांच्याविषयी थोडी माहिती द्या. बाळप्पा महाराज मूळ कर्नाटक मध्ये हावेरी गावचे होते आणि अत्यंत समृद्ध घरातनं ते येतात. आणि त्यांना स्वप्न दृष्टांत देऊन स्वामींनी अक्कलकोटला बोलवून घेतलेलं आहे आणि अनेक वर्ष स्वामींची त्यांनी सेवा केलेली आहे. म्हणजे स्वामींची सेवा बाळप्पा महाराजांनी जी केली ती अत्यंत कठोर तपाचरणच आहे. ते म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये जेव्हा बाळप्पा महाराज असायचे तेव्हा असं म्हटलं जातं, असं सांगितलं गेलं परंपरेत आमच्याकडे की ते इतके डेडिकेटेड होते त्या सेवेमध्ये, इतके डिवोशन त्यांचं इतकं पक्क होतं की जेव्हा स्वामी रात्री विश्रांतीला जायचे तेव्हा बाळप्पा महाराज त्यांच्या पलंगापाशी खाली बसायचे आणि त्यांना हवा घालायचे. मग हवा घालताना मध्ये झोप लागू नये म्हणून ते काय करायचे, आपली शेंडी जी आहे ती पलंगाच्या पायाला बांधायची. म्हणजे झोप लागली तर हिसका बसावा आणि म्हणजे वेदना होऊन जाग यावी म्हणून इतकी कठोर त्यांनी भक्ती केलेली आहे स्वामींची. त्यानंतर स्वामींच्या अवतार समाप्तीनंतर त्यांना जीवन असह्य झालंय आणि त्यांनी ठरवलं की आता आत्मत्याग करायचा म्हणून, की गुरूंशिवाय मी जगू शकत नाही. की स्वामींनी समाधी घेतलेली आहे आणि मला आज्ञा केली गुरुपीठ स्थापन कर म्हणून, पण त्यांच्याशिवाय मला जगता येणार नाहीये. त्यामुळे त्यांनी अन्नपाणी वर्ज्य केलं आणि आत्मत्याग करायचं ठरवलं की नकोच मला जीवन म्हणून. तेव्हा स्वामींनी प्रगट होऊन त्यांना सांगितलेलं आहे की आत्मत्याग करण्याची आवश्यकता नाही, आम्ही सदैव तुझ्या बरोबर आहोत. हे वाक्य जे आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्यांना म्हटलेले स्वप्नामध्ये दिलेले दृष्टांत येतो. त्यामुळे बाळप्पा महाराज जेव्हा अत्यंत क्लेशाने ग्रस्त होते तेव्हा त्यांना दृष्टांत देऊन हा आशीर्वाद दिलेला आहे की घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, काळजी करू नकोस, आम्ही सदैव तुझ्या बरोबर आहोत म्हणून. आणि जे कार्य दिले त्याच्याकडे लक्ष द्या आणि काळजी करू नका म्हणून. आणि मग त्यानंतर त्यांनी आजीवन तपाचरण केलं, आयुष्यभर अन्न सेवन केलं नाही.
बरं का, फक्त शेंगा खायचे. त्यांनी कधी आपण जसं पोळी भाजी वगैरे खातो, एकदाही त्यांनी जेवण घेतलं नाही आयुष्यभरामध्ये. भारतभरात प्रवास केला, अनेक ठिकाणी स्वामी मठांची स्थापना केली, अनेक शिष्य उभे केले आणि फक्त एक मुठभर शेंगा आणि एक पेराभर पाणी एवढंच त्यांनी आयुष्यभर सेवन केलं. आणि 18-18 तास ते तपाचरणात असायचे. आणि त्यांनी मग हे गुरुमंदिर नावाची जी जागा आहे त्याची स्थापना केली, गुरुपीठ स्थापन केलं. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य गंगाधर महाराज यांना ह्या गुरुपीठाचा उत्तराधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली. आणि आज जगभरात जे काही अग्निहोत्राचा प्रचाराचं कार्य सुरू आहे ते त्या गुरुपीठाच्या आशीर्वादाने सुरू आहे, ज्याची स्थापना खुद्द स्वामींनी केली. आणि जे पहिले जे गुरुपीठावर विराजमान झाले ते बाळप्पा महाराज. बोलताना तुम्ही म्हणले अग्निहोत्र, ते अग्निहोत्र काय आहे? म्हणजे अग्निहोत्र ही स्वामी परंपरेतील मूळ उपासना आहे, म्हणजे ही दत्त संप्रदायाची मूळ उपासना आहे. आणि ती कलियुगाच्या या मधल्या काळखंडामध्ये ती लुप्त झाली किंवा ती लोकांपासून कमी होत गेली. ती कमी झाली म्हणूनच त्याला कलियुग म्हणलेलं आहे. जेव्हा आपण स्वतःचं अस्तित्व विसरतो, म्हणजे मागच्या कलियुगाचं जे काही आपण बघितलं तर मानवाने हिंस्र पशुवत वागणूक केलेली आहे. म्हणजे एकामेकावर केलेले अत्याचार मानवाने इतके प्रचंड आहेत की त्यांचा इतिहास जर मागे वळून बघितला तर भीती वाटावी आपल्याला की हे एकामेकाला आपण करत होतो का म्हणून आज. आणि युद्ध असतील, द्वेष असेल, राग असेल, लोभ असेल, ह्याचा इतका तो सगळा कालखंड काळोखाचा गेलाय की आपण उपासना आपल्यापासून दूर गेली, आपलं अस्तित्व आपण विसरलो आणि ब्लाइंडली आपण जे काय सुचलं ते करत गेलो. अशी ती सगळी टाइम गेला असं म्हटलं जातं अध्यात्मामध्ये. आणि ही उपासना मात्र दत्त संप्रदायामध्ये सुरक्षित ठेवली गेली होती, त्याला राजगुह्य म्हटलं गेलंय. आणि ही उपासना प्रगट करायची आहे म्हणूनच स्वामींच्या स्वरूपामध्ये भगवान दत्तात्रयाने देह धारण केलेला आहे आणि अक्कलकोटला आलेले गुरुपीठ स्थापन केलेलं आहे. आणि त्यांच्यानंतर परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांनी ह्या प्राचीन उपासनेचं प्रकटीकरण केलेलं आहे. आणि आज ते प्रगट झाल्यापासून 70-75 वर्षामध्ये जगभरामध्ये आज त्याचा प्रचार झालेला आहे. अग्निहोत्र एक सरळ उपासना पद्धत आहे. सूर्योदय सूर्यास्ताला ही उपासना करायची असते आणि अग्नीच्या माध्यमातून आपण ईश्वराच्या स्वरूपाचं स्मरण करतो. आणि तांब्याच्या पात्रामध्ये गाईच्या गौऱ्या यांचा अग्नी प्रज्वलित करायचा आहे आणि ठीक सूर्योदय आणि ठीक सूर्यास्ताला 2 मंत्र म्हणून त्याच्यामध्ये तांदळाच्या आणि तुपाची आहुती द्यायची आहेत 2. असा साधा सोपा होमाची पद्धत आहे. ही अग्नि उपासना, हीच अग्निसेवा, जी वेदांचं मूळ ज्ञान, जे दत्त संप्रदायाची मूळ उपासना, जी स्वामींची मूळ उपासना. म्हणजे स्वामींची विषयी लोक नेहमी म्हणतात की स्वामींची उपासना म्हणजे काही कथा पारायण करणे नाहीये, त्यांच्या जीवनात तो एक भाग आहे. बरं का, मूळ उपासना स्वामींची काय तर अग्निहोत्र आहे आणि त्याचा प्रचार व्हावा ह्याच्यासाठीच हे गुरुपीठ अक्कलकोटला त्यांनी स्थापन केलंय. म्हणजे आपण आता अग्निहोत्र दैनंदिन माणसाने म्हणजे जीवनात कशी करावी? फार सोपा त्याची विधी आहे तो. आणि अगदी लहान मूल पण घरी करू शकतं आणि कोणालाही त्याच्यामधनं बंधन नाहीये. सगळे घरचे लोक अग्निहोत्र करू शकतात. एक घरची व्यक्ती कोणीतरी आहुती दिली की सगळे आसपास बसून त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. स्वतः देखील रोज करायला पाहिजे असं काही त्यात कंपल्शन नाहीये. तर कुठलेच नियम नाहीयेत. म्हणजे आपण काय लोक म्हणतात मी अग्निहोत्र घरी केल्यानंतर मी अमुक जेवण बंद करायला पाहिजे का, आमच्या घरी समजा नॉनव्हेज खातात, मग त्याचा काही संबंध नाहीये. मी कोण आहात, काय करता, काय खाता, काय पिता, ह्याचा अग्निहोत्राशी काही संबंध नाहीये. आपण जसं जे जगत असू तसं स्वरूपात अग्निहोत्र आपण घरी उपासना करू शकतो. लहान मूल करू शकतं, वृद्ध व्यक्ती करू शकतात. 10-1 मिनिटं लागतात अग्निहोत्र करायला. आणि सूर्योदयाला स्थानिक सूर्योदय आणि स्थानिक सूर्योदयाला ही अग्नि उपासना करायची आहे. त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य जे आहे ते आपल्या संस्थेमार्फत आपण जगभरामध्ये त्याचा आज पुरवठा करतोय. तांब्याचं एक पात्र लागतं पिरॅमिड शेपचं, त्यात गाईच्या गौऱ्या लागतात आपल्याकडे ज्या सहज मिळू शकतात. तांदूळ लागतात 2 चिमूट आणि थोडंसं गाईचं तूप लागतं. एवढंच त्याच्यामध्ये सामग्री लागते, तर तिसरं काही लागत नाही. 2 मंत्र आहेत सकाळी म्हणण्याचे, 2 मंत्र संध्याकाळी म्हणण्याचे आहेत आणि 2 मंत्र म्हणून अग्नि प्रज्वलित करून आहुती देणं आहे. इतका साधा सोपा हा विधी आहे. आणि हा आज लाखो लोक जगभरामधनं 61 देशांमधनं आज लोक अग्निहोत्र करतायत आणि अत्यंत त्यांना त्यांचे लाभ त्यांना त्याचे प्राप्त होत आहेत. अग्निहोत्र काय आहे? कलियुगाच्या तणावयुक्त, त्रस्त, वेदनायुक्त जीवनाचा अंत करून एक सुवर्ण काळामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आहे. अच्छा, मग तो अग्नीचा मार्ग आहे, तो प्रकाशाचा मार्ग आहे, तो ज्ञानाचा मार्ग आहे. त्यामुळे अग्निहोत्राच्या माध्यमातून आपण काय करतो की मागचं सगळं जे आहे ते पुसून टाकून एक नव्या जीवनाची आपण सुरुवात करतो, अशी ती भूमिका आहे.
एक म्हणजे बोलताना तुम्ही एक टॉपिक काढला होता, त्यावर तुम्ही समजा उत्तर दिलं तर ठीक, नाही तर आपण पुढचा प्रश्न घेऊ. जसं तुम्ही म्हणले आता पारायण करताना किंवा असं स्वामींचं करताना घरात अजिबात नॉनव्हेज खाऊ नये, तर हे तसं आहे का? नाही, मी म्हणलं ना की उपासना, अग्निहोत्राची उपासना स्पेशली मी सांगू शकतो बरं का, की अग्निहोत्राच्या उपासनेला तुमच्या आहार विहाराचं काही बंधन नाहीये. आपल्या आवडीनिवडी, आपण काय जगतो, काय खातो, काय पितो, हे ईश्वराला माहितीच आहे बरं का. तिचं नोंद होतीच आहे, सृष्टीमध्ये नोंद होतीच आहे, म्हणजे आपल्या कर्माची नोंद होतेच, चांगल्या पण होते, वाईटाची पण होते. त्यामुळे अमुक गोष्ट योग्य का योग्य ह्याच्यावर टिप्पणी करण्यात आता टाइम वेस्ट करण्यात अर्थ नाहीये. तो प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यायचा, प्रत्येकाने आपापला त्याच्यामध्ये चॉईस करायचा आहे. पण उपासना करण्यासाठी, गुरु सेवा करण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये बंधनं नाही आहेत. म्हणजे आज समजा मी घरी अमुक गोष्ट नॉनव्हेज खाणार आहे म्हणून मी त्या दिवशी काही गुरुस्मरण करणार नाहीये का, बरं का, ती योग्य नाहीये. बरं, मी गुरुस्मरण करणार आहे म्हणून मी नॉनव्हेज खाणार नाहीये, इतकी मनाची आपली तयारी आहे का? तर प्रत्येकाने अभ्यास करण्याची गरज आहे. आपण तसं त्याच्यावरती अग्निहोत्रावरती कुठला काही नियम नाहीये. आपण जी आपली इच्छा आहे तशी जी जीवनशैली आहे ती आपण पाळू शकता. अग्निहोत्राची उपासना मात्र नक्कीच करावी, कारण ही आपल्या परंपरेची मूळ उपासना आहे, सनातन धर्माची मूळ उपासना आहे. ज्या आधारावरती अख्खा सनातन धर्म उभा राहिला ती ही अग्निहोत्राची उपासना आहे. त्याच्यासाठी म्हणून स्वामी आज अवतार धारण केलाय त्यांनी. जरा पुढचे टॉपिक करूयात. स्वामींविषयी या समाजात आज काय असे गैरसमज आहेत लोकांमध्ये जे दूर केले पाहिजे? स्वामींविषयी अनेक गैरसमज आहेत. म्हणजे मी म्हटलं ना, आता कुठून सुरू करून मला कळणार नाही की म्हणजे मी असं बघतो की स्वामींच्या म्हणजे काय आहे. स्वामींच्या आमच्या परंपरेमध्ये स्वतःच्या अस्तित्वावरती तुमचा प्रखर विश्वास असावा, हे महत्वाचं आहे बरं का. आमच्याकडे महाराज म्हणतात की स्वामींचा शिष्य किंवा आमच्या परंपरेतील शिष्य कसा असावा किंवा एक अग्निहोत्री व्यक्ती कसा असावा की तो इतका सामर्थ्यवान असावा की प्रत्यक्ष ईश्वर जरी समोर येऊन उभे राहिले तर मी त्याच्याकडे काही मागणार नाही. माझ्या स्वतःच्या क्षमतेवरती, माझ्या मनगडीच्या ताकदीवरती इतका प्रखर विश्वास माझ्यावरती असेल की माझं जीवन, माझ्या परिवाराचं जीवन कल्याणकारी करण्यासाठी मला कोणाकडे साकडं घालायची गरज पडणार नाही, असा जो व्यक्ती निर्माण करावा ही या परंपरेची कामना आहे. मग अशा शिष्याच्या शोधात आहेत ते की असं कोण भेटतो की जो इतकी प्रखर भक्ती करेल, की स्वतःच्या सामर्थ्यावर इतका प्रचंड विश्वास निर्माण करेल की स्वतःचं जीवन स्वतःच्या ताकदीवर उभं करेल, जे काय हवं ते प्राप्त करून घेईल, सगळ्या शक्तींचा तो जीवनामध्ये स्पर्श करेल, सगळ्या आपल्या ह्या अस्तित्वात असलेल्या सगळ्या ऊर्जा प्रगट करेल आणि आपलं जीवन कल्याणकारी करेल, आनंदाने भरेल, असा व्यक्ती, असा शिष्य त्यांना हवाय. मग त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट स्वामींसाठी म्हणून काही त्यांच्या नावाने अंधश्रद्धा पसरवल्या जातात बरं का. म्हणजे ती जी शिकवण आमच्या परंपरेतली आहे ती कमी आणि काहीतरी नारळ फोडा आणि हे करा ते करा हे सगळं सांगितलं जातं, जे आमच्या परंपरेत कधी नाहीये बरं का. अशा प्रकारचं कुठलंच आमच्या परंपरेमध्ये कधी नव्हतं, आजही नाहीये. जीवन आनंदाने जगण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे, प्रेमाने, आनंदाने, परिवाराला सोबत घेऊन 4 घास खाऊन श्रद्धेने जगा, याच्यासाठी दिलेलं आहे. आणि ते कॉम्प्लिकेट करू नका, ही आमची भूमिका. आता त्यांच्या नावाने तुम्ही बाहेर बघितलं तर वेगवेगळ्या दालनं उघडलेली आहेत आता, आणि त्याचं मी कधीच समर्थन करणार नाही की स्वामींच्या नावाने. मला असं वाटतं की श्रद्धा कमी, आजकाल अंधश्रद्धा पसरवण्याचा जास्त लोकांचा हेतू दिसतो. त्यात कोणाचा काय हेतू आहे मला माहित नाही, पण आमची परंपरा आहे अक्कलकोटची, स्वामींची, गुरुमंदिराची, शिवपुरीची जर म्हणले तर एवढी सिंपल आहे. आणि त्याच्यामध्ये अमुक दिशेला बघून तमुक करा, त्याने हे होईल ते होईल असलं काही होत नसतं बरं का. असलं काही ऐकू नका आणि त्याचं काही होत नसतं. मग आम्हाला कोणाकोणाला स्वामी दृष्टांत होतात, मग त्यातनं काहीतरी मार्गदर्शन वगैरे असलं काही होत नसतं. जे काही मार्गदर्शन करायचं गुरु करून गेलेत आपल्याला, आणि त्याच्यापासून थोडं दूर राहिलेलं बरं. याच्यातच भर पडावी. त्यामुळे युट्यूबवर पण असे काही व्हिडिओज आलेत जेणेकरून लोकांना हे डायव्हर्ट केलं जाते की खूप जेन्युइन लोक आहेत, खूप जेन्युइन लोक खूप आहेत ज्यांना खरोखरी गुरूंकडनं मार्गदर्शन होत असेल बरं का, आणि ते खरोखरी समाजाला चांगली दिशा देत आहेत, आणि ते आपल्या कार्याचा भाग आहे म्हणून त्यांना मी नक्कीच त्यांचा मी आदर करतो, त्यांचा सन्मान करतो. पण अनेक लोक असे मला दिसतात की स्वामींच्या नावाने अंधश्रद्धा पसरवण्यात जास्त बिझी आहेत.
हो. आणि ते अयोग्य आहे असं मला वाटतं की ते करू नका. कारण आपण अशा शक्तीविषयी बोलतोय जी इतकी प्रचंड आहे की त्यांचं जर कुठेतरी समजा त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याचं खूप रिपरकशन्स आपल्याला येऊ शकतात. त्यामुळे स्वामींसारख्या व्यक्तीचं नाव वापरून काहीतरी चुकीचं सांगताना बोलताना 10 लाख वेळा विचार करा आणि करू नका, असं मला नेहमी आग्रह असतो की त्या शक्तीशी खेळू नका. ती सृष्टीचं सृजन करणारी ऊर्जा आहे आणि त्यांचं नाव वापरून काहीतरी स्वतःचं काहीतरी चालवण्याचा प्रयत्न प्लीज करू नका, असं मला लोकांना आग्रह असतो की तुम्ही काय दुसरं काहीतरी करा ना, पण ह्या ऊर्जेच्या ह्या केंद्राशी मात्र अशा खेळ करू नका. कारण तो अग्नी आहे शेवटी, बरं का. तो सगळी गोष्ट भस्म करायला तयार आहे. तुम्ही चांगलं दिलं तरी भस्म करेल, वाईट दिलं तरी भस्मच करेल. तो सगळा स्वाहा करायला बसलाय, बरं का. तुम्ही त्यामुळे त्या ऊर्जेत आपण शेक घ्यायचा का हात घालायचे हे आपण ठरवावं लागतं. त्यामुळे अनेक लोक आहेत जे खरोखर स्वामींची ज्यांच्यावर कृपा आहे, ज्यांना स्वामींच्याकडनं मार्गदर्शन होतं आणि जे खरंच समाजाला खूप चांगला एक उपदेश करतायत, तर त्यांचा मी नेहमीच सत्कार आम्ही आदर केलेला आहे. बाकींचा मग मी काय बोलणार. तर असं स्वामींच्या स्वभावाबद्दल बोलूया. स्वभाव कसा होता स्वामींचा? म्हणजे स्वामींचं कसं आहे हो स्वभाव, आता म्हणजे त्यांच्याविषयी जे कथा आहेत ना त्याच्यामधनं आपण त्यांची शेवटी इंटरप्रिटेशन केलेलं आहे. चांगली गोष्ट आम्हाला काय की आम्हाला घराण्यातनं ते मिळालं की घरीच शिकता आलं की अरे तो नाही, तसं नाहीये, असं आहे, अरे असं म्हटलं म्हणजे त्याचा अर्थ असा आहे. हे जे इंटरप्रिटेशन आहे ना ते घरीच शिकता आलं. त्यामुळे हे लक्षात येतं की स्वामींची समजा उदाहरणार्थ स्वामींची बोलण्याची पद्धत जी आहे समजा, आता ती आपण माता भगिनींसमोर नाही बोलू शकत समजा, कारण ते हार्श लँग्वेज आहे फार. का? कारण तुम्हाला तुमच्या मायेतनं झटकायचं आहे ना. तुमच्यावरती मायेची इतकी धूळ बसलेली आहे की जोपर्यंत तुम्हाला शेक करत नाही, आपण तुमच्या अंतरंगाला जोपर्यंत हादरत नाही तोपर्यंत तुम्ही जागेच होणार नाही आहात. आपण म्हणून खूप हार्श लँग्वेज वापरलेली आहे त्यांनी आणि अत्यंत काय म्हणतात त्याला कडकपणे त्यांनी टीका केलेल्या आहेत अनेक प्रधान परंपरांवरती. की स्वामींनी समजा ज्या गोष्टींवरती समजा उदाहरणार्थ की प्राचीन काळामध्ये आपल्या परंपरांमधनं महिलांचा जसं म्हणावा तसा आदर नाही केला गेला, बरं का. ह्याच्यावर खूप प्रखरपणे त्यांनी टीका केलेली आहे की पुरुष स्त्री हा भेद आमच्याकडे नाही, आम्हाला दोघंही सारखेच आणि दोघांनाही तितक्याच सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. हे ज्या काळात स्वामी सांगत होते त्या काळामध्ये कुणीच ऐकायला तयार नव्हतं. विचार करा 1800चा काळ आहे आणि त्याच्यामध्ये स्वामी म्हणतात की आमच्याकडे आलेले सगळ्या शिष्य आम्हाला समान, मग स्त्री असेल पुरुष असेल. त्यानंतर हिंदू धर्मामध्ये प्रचलित असलेल्या वर्णव्यवस्थेचा त्यांनी खूप कडाडून विरोध केलेला आहे की आम्ही तसल्या काही मानत नाही म्हणून, तुम्ही तुमच्या घरी ठेवा म्हणून. आमच्या चौकटीत येताना सगळेच एकसारखे, मग वर्णाचा भेद नाही, मग धर्माचा भेद नाही, मग स्त्री पुरुष भेद नाही, मानव म्हणून या. आणि हे प्रेमाने सांगायचं अनेकांनी प्रयत्न केला त्यांच्या आधी, फारसं कोणी ऐकलं नाही. मग स्वामींनी एक वेगळ्या भूमिकेत सांगायचा प्रयत्न केला की थोडं जरा वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे ते. आणि मग आमच्याकडे त्या परंपरा आहेत. म्हणजे आजही आपल्याकडे बघितलं तर आपण अशा कुठल्याच भेदभाव ज्या समाजामध्ये प्रचलित आहेत की जाती व्यवस्था असेल, स्त्री पुरुष भेद असेल किंवा धर्माचा भेद असेल, हे आमच्याकडे आम्ही मानत नाही. कारण ते परंपरांमधून आमच्याकडे एकत्रीकरण आलेलं आहे सगळं. आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, खूप 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 जास्त कृपावंत आणि भक्तांचा कैवारी या स्वरूपातला आहे. आता त्यांच्या भाषेवरती आणि त्यांच्या वागणुकीवरती आणि त्यांच्या ज्या काही लीला आहेत त्या बघितल्या तर आपल्याला वाटेल किती कठोरपणे बोलतायत, पण ज्या काळात ते बोलतायत, ज्या भूमिकेत ते बोलतायत, जो भविष्य ते दाखवतायत, येणारी दिशा जी दाखवतायत, त्याला ते समर्पक आहे असं मला वाटतं. आणि त्यामधनं खूप खूप जीवनात सत्य उलगडून येतं बाहेर. आता स्वामी चमत्कार विषयी बोलूया. स्वामी चमत्कार खरंच असतं का तसं काही? म्हणजे कसं? म्हणजे आता एखादं म्हणतो की मला साक्षात्कार झाला स्वामींचा किंवा स्वप्नात आले, तर ते तसं खरंच असतं का? किंवा समजा आले असतील त्याचं काय असं संकेत असतं का आपल्याला की आपण हे करायला पाहिजे? नाही, आपल्याला आपल्या गुरूंकडून मार्गदर्शन मिळतं, बरं का. ते काय समोर दिसत नाही पण मार्गदर्शन मिळत नाही असं नाहीये. आपल्याला नेहमीच दृष्टांत होऊ शकतात, आपल्याला स्वप्न दृष्टांत होऊ शकतात, आपल्याला मार्गदर्शन मिळतं वेळोवेळी. आपल्याला जीवनामध्ये सकारात्मक आपल्याला त्याच्यामधनं गोष्टी शिकायला मिळतात आणि ते खरोखर आहे. म्हणजे स्वामी शेवटी काय आहे, आपण आपल्या ज्याला आपण
स्वप्न म्हणतोय ना, हो, शेवटी ज्याला कॉन्शियसनेस म्हणलं गेलं, आपल्याकडे सोपं कसं सांगू की आपल्याकडे जागृतीच्या 3 अवस्था आहेत. एक जागृत अवस्था आहे, एक निद्रा अवस्था आहे, एक स्वप्न अवस्था आहे. बरं का. नक्की कुठली कोण आपल्याला आता माहित नाही. म्हणजे आपण हे बघतो हे सत्य आहे का हे स्वप्न आहे हे आजही आपल्याला माहित नाहीये. बरं का. त्यामुळे जागृती, सुषुप्ती, स्वप्न हे 3 वेगळ्या वेगळ्या अवस्था आहेत. या 3 वेगळ्या अवस्थांमधनं आपलं चैतन्य जे आहे हे सत्याचा शोध घेत आहे. आणि ह्या 3ही अवस्थांमधनं आपल्याला ईश्वराकडनं मार्गदर्शन मिळू शकतं, गुरुकडनं मार्गदर्शन मिळू शकतं. त्यामुळे जर कोणाला काही चांगलं द्यायचं असेल, काही समजून सांगायचं असेल तर नेहमीच गुरूंनी तसे मार्गदर्शन केलेलं आहे. आता ते मार्गदर्शन करून कोणी व्यवसाय करत असेल त्याचा तर ते मला मान्य नाही, ते अयोग्य आहे, ते मला पटत नाही. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून कुणाला सांगितलं आणि बाबा सांगितलं का रे ह्यांना सांगा अमुक अमुक निरोप आहे तो द्या, इथपर्यंत ठीक आहे. तो देण्याबद्दल मला काहीतरी तुम्ही हे करा, मग ते जरा ऑड वाटायला लागतं. बरं का. त्यामुळे गुरु मार्गदर्शन होऊ शकतं, गुरुदर्शन देखील आपल्याला होऊ शकतं. स्वामींची सेवा कशी करावी एखाद्याने? अग्निहोत्र करून करावी. साधं आहे. त्यांची सेवा म्हणजे काय, उपासना करावी. गुरुपदी ते आहेत आपल्या. म्हणजे जसं समजा एक टीचर असतात क्लासमध्ये, ते विद्यार्थ्याला जर गणिताचा वर्ग घेत असतात, मग त्या विद्यार्थ्यांनी उलटून विचारलं की मॅडम तुम्हाला कसं खुश करावं? अरे अभ्यास करून खुश कर, साधी गोष्ट आहे. आता म्हणजे काय चॉकलेट आणून देणार आहेस का मला? बरं का, साधी गोष्ट आहे. मग स्वामींसारखे व्यक्ती जर आपल्या गुरुपदावर असतील तर त्यांनी सांगितलेली उपासना निष्ठेने श्रद्धेने करावी आणि उपासना करून स्वतःचा शोध घ्यावा, स्वतःच्या शक्तींचा शोध घ्यावा, स्वतःचं जीवन उभं करावं, स्वतःचं सामर्थ्य ओळखावं, आपल्या परिवाराचं कल्याण करावं, समाजाचं कल्याण करावं आणि एक परमार्थाच्या वृत्तीने जगावं. हे जर केलं तर स्वामींची सेवा केल्यासारखं आहे. प्रकट दिन विषयी सांगा. प्रकट दिनाचं काय महत्व आहे? स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशीच त्यांनी येणाऱ्या काळाचं दर्शन दिलेलं आहे. ज्या दिवशी अक्कलकोटला ते पहिल्यांदा त्यांचं आगमन झालंय, प्रकट झालंय आपण जसं म्हणलात तसं, त्या दिवशी त्यांनी त्या चिलिमीतून विजलेल्या चिलिमीतून अग्नी प्रकट करून दाखवलेला आहे. म्हणजे ती कथा प्रसिद्ध आहे की ते चिलम घेतली त्या आणि त्यांनी फुंकर मारली आणि त्यातनं अग्नी प्रज्वलित झालेला आहे. त्याच दिवशी त्यांनी येणाऱ्या अग्निहोत्र काळाची उपासनेची झलक दाखवलेली आहे. त्यामुळे टेक्निकली अक्कलकोटमध्ये अग्निहोत्राचं दर्शन पहिल्यांदा जर घडी घडलं असेल तर त्या प्रगतीने घडलेलं आहे. लोकांना काय वाटतं की स्वामी आले, मग बाहेर बसले, मग तो कोणतरी आला, मग त्यांनी बोललं, मग 3 दिवस बाहेर बसून राहिले. हे सगळं स्टोरीज आहे. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. बरं का. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज की त्या दिवशी भगवान दत्तात्रयांच्या स्वरूपाचा अक्कलकोटच्या पवित्र भूमीत पहिल्यांदा पादस्पर्श झाला आणि आल्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी अतिप्राचीन अशा ह्या अग्नि उपासनेचं प्रकटीकरण केलेलं आहे आणि त्या पुण्यभूमीमध्ये पहिल्यांदा अग्नी प्रज्वलित केलेला आहे. तो त्यांच्या अवतार समाप्तीच्या शेवटच्या काळात देखील केलाय त्यांनी. जेव्हा त्या मंदिरामध्ये त्यांनी त्या शिवलिंगावरती अग्नी प्रज्वलित केला आणि मोठाच्या मोठा यज्ञ करतो म्हणून म्हटलेलं आहे. त्यामुळे आल्या दिवशी, प्रगट दिनाच्या दिवशी आणि समाधीच्या काही काळ आधी दोन्ही वेळेस त्यांनी या पवित्र विद्यानगरच्या भूमीमधनं अग्नि उपासना हेच भविष्य आहे हे दाखवलेलं आहे. आणि दत्त परंपरेमध्ये, स्वामींच्या समर्थांच्या परंपरेमध्ये भविष्य काळात येणाऱ्या अग्नि उपासनेचं दर्शन त्यांनी त्याशी करून दिलेलं आहे. त्यामुळे प्रगत दिनाचं महत्व ते आहे. लोक आता लोकोक्तीमध्ये काय आले हा वेगळा विषय आहे, पण मूलभूत भूमिका ती आहे. अच्छा, आपण काय करावं प्रकट दिना दिवशी? अग्निहोत्र त्या दिवशी सुरू करावं न करणाऱ्यांनी, आणि जे करत असेल त्यांनी त्याची प्रचार करावा. आपल्याकडनं अपेक्षा आहे, आपण हे जे धर्मपीठ आहे हे अक्कलकोटचं, त्यामुळे अक्कलकोटच्या स्वामींची आपल्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही उपासना करा, दुसऱ्यांना नेऊन शिकवा. बरं, त्या दिवशी जर आपण स्वामींना जर आपले गुरु मानत असू तर स्वतः त्या दिवशी अग्निहोत्र नक्कीच करावं आणि मग इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करावा, की धर्म प्रचार करावा अशी अपेक्षा आहे आपल्याकडनं. यावतचंद्र दिवा करो, स्वामी भक्तीचा प्रचार कर, अशी बाळाप्पा महाराजांच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी आदेश दिलेला आहे. जसं गीतेला कृष्णाने जरी ऐकलं असलं तर संदेश आपल्याला दिलाय ना. मग कृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत गीतेचा संदेश पोहोचवलेला आहे. तसं स्वामींनी बाळाप्पा महाराजांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आदेश दिलाय की यावतचंद्र दिवा करो, धर्माचा प्रचार करा.
आणि सनातनाची पुनःप्रस्थापना करा, जगभरामधनं हा निनाद उमटू दे, अशी आपल्याकडं भूमिका आहे. त्यामुळे जर प्रगतीने काही करायचंच असेल तर धर्मप्रचार करा. अग्निमंदिर म्हणजे काय, ते अग्निमंदिरचं काय महत्व आहे? अग्निमंदिर काय आहे की प्राचीन काळामध्ये आज जशी आधुनिक काळामध्ये आपण मंदिरं बघतो, त्याच्यामध्ये आज वेगवेगळ्या स्वरूपामधल्या ईश्वराच्या मूर्ती तिथे आपण प्रस्थापित करतो. म्हणजे आपण श्री गणेशाची मूर्ती असेल, महादेवाची मूर्ती असेल, आई भगवतीची मूर्ती असेल, हनुमानाची असेल, रामाची असेल, कृष्णाची, म्हणजे आज वेगवेगळ्या स्वरूपामधनं आपण आज मंदिरांची उभारणी भारतभर झालेली बघतोय. मूळ प्राचीन काळामध्ये त्रिगुणात्मक स्वरूपाचं दर्शन मंदिरांमधनं घडवत नसत, अग्नि स्वरूपामधनं, निर्गुण स्वरूपामधनं ईश्वराचं दर्शन घडण्याची परंपरा होती. आणि अग्नि मंदिर म्हणजे अग्नी हे ईश्वराचं जे मानवी स्वरूपातील दर्शन नाहीये, तर चैतन्य स्वरूपातील दर्शन आहे, अशी ती भूमिका आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाची चरणी आपण जेव्हा वंदन घेतो, त्यांच्या ठाई असलेल्या अग्नि स्वरूपाचं वर्णन आपण दर्शन घेत असतो. किंवा भगवान श्री गणेशाच्या चरणी आपण जेव्हा दर्शन घेतो, तर त्यांच्या स्वरूपामधनं व्यक्त झालेल्या ईश्वरही या अग्नि स्वरूपाचंच आपण दर्शन घेत असतो. त्यामुळे अग्निमंदिरातनं भूमिका काय आहे की मूळ अग्नीचंच आपण तिथे स्थान उभं करावं. आणि अग्नी ही काय, ही अग्नी ही देव ईश्वराचं प्रतिबिंब मानलं गेलेलं आहे. ही म्हणजे वैदिक संस्कृतीमध्ये किंवा सनातन संप्रदायामध्ये ईश्वराचे दोनच स्वरूप मानतो आपण. एक आकाशात सूर्य आणि त्याचं प्रतिबिंब पृथ्वीवरती अग्नी. हे दोन्ही जीवनदायक आहेत, ऊर्जादायक आहेत, मार्गदर्शक आहेत, प्रकाशाचे प्रतीक आहेत. जे ईश्वराचं जे आपल्याला जे काही ईश्वराचे गुण आहेत ते सगळे या दोघांमध्ये आहेत. त्यामुळे मूळ स्वरूप जर ईश्वराचं बघायचं असेल तर पृथ्वीवरती अग्नी, आकाशात सूर्य, अशी ती भूमिका आहे. त्यामुळे अग्नी हे ईश्वराचं प्रतिबिंब स्वरूप आहे आणि ईश्वराचं मुख मानलं जातं. त्यामुळे अग्नीमध्ये आपण आहुती देतो, आपण अग्निसाक्षीने विवाह करतो. पाण्याचा घडा ठेवून विवाह करत नाही ना, का? कारण ईश्वराचं प्रतीक मानलं जातं. आणि अग्नी जो प्रज्वलित होतो, हा दिव्याग्नी जो आहे, हा पृथ्वीच्या गर्भातून प्रगट होतो असं मानलं गेलंय. की पृथ्वीच्या गर्भात आजही दिव्याग्नी आहेत, मूळ स्वरूपात अस्तित्वात आहे. आणि तो त्याच सूर्याचं स्वरूप आहे, त्याचं एक प्रतीक आहे. आणि हा दिव्याग्नी जेव्हा प्रज्वलित करतो, आवाहन करून जो प्रज्वलित केला जातो, आपण पूजा करताना देवाचं आवाहन करतो की आपण इथं यावं म्हणून संकल्प करतो, तेव्हा तसं अग्नीचं आवाहन जेव्हा केलं जातं तेव्हा दिव्याग्नी प्रज्वलित होतो असं म्हटलं गेलंय. आणि हा सगळ्या देवी देवतांचं मुख मानलं गेलं आहे की त्यांच्यापर्यंत जर आपली एखादी उपासना पोहोचवायची असेल तर ती अग्नीच्या माध्यमातून पोहोचवली जायची. त्यामुळे सगळे संस्कार जे आपल्यावरती होतात, अगदी नामसंस्कारापासून ते अगदी विवाह संस्कारापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत अग्नीमध्येच केला जातो. शेवटचा अंतिम संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार, हो की नाही? शेवटचा संस्कार तो कशावरती संस्कार होतोय की ह्या शरीरावरती संस्कार होतोय, हो की नाही? माझ्या मनावर संस्कार होतोय. पण शेवटीला अंतिम संस्कार किंवा अंत्येष्टी म्हणलं जातं. ही शेवटची आहुती अग्नीमध्ये, की ज्या पंचमहाभूतात्मक शरीराचा मी उपयोग करून जीवन जगलो, सगळे अनुभव घेतले, प्रेमाचा अनुभव घेतला, आनंदाचा अनुभव घेतला, श्रद्धेचा अनुभव घेतला, ह्या पंचमहाभौतिक शरीराचं देखील मी अग्नी समर्पित करून माझं पुढच्या मार्गक्रमणाला जातोय, अशी ती अग्नीचं महत्व आहे आपल्या परंपरांमध्ये. त्यामुळे अग्नीचं स्वरूप हे ईश्वराचं स्वरूप मानलं गेलंय. त्याचं आपण तिथे शिवपुरी जी आपली केंद्र आहे तिथे तिची आपण स्थापना करतोय. आणि शिवपुरी ही भूमी खूप महत्वाची, कारण शिवपुरी ही भूमी स्वामींनी पहिल्यांदा त्यांच्या अवतार काळामध्ये त्याची सूचना केली की ही जागा शिवक्षेत्र होईल म्हणून. आणि इथे प्रत्यक्ष शिवांचा निवास होणार आहे. त्यामुळे तिथे उभं राहून जे आपण स्वामींनी जो श्लोक म्हणला, शिवहार शंकर नमामि शंकर, तो शिवपुरीच्या प्रांगणात उभारून म्हटलेला आहे. आणि तिथे परमसद्गुरूंनी एक महासोमयाग नावाचा यज्ञ केला, मूळ अग्नी प्रज्वलित केला, षटचक्रांची 6 मंदिरं उभी केली. आणि तिथे प्रत्यक्ष भगवान शिवांनी प्रगट होऊन आमचं निवासस्थान हे आहे म्हणून तिथे सांगितलेलं आहे. आणि ती आजही भूमी देवभूमी या स्वरूपात आम्ही मानतो. आणि त्याला अपर कैलास किंवा भू कैलास असं म्हटलं जातं. तेव्हा शिवपुरीच्या ह्या पवित्र भूमीमध्ये, या पवित्रतेच्या प्रांगणामध्ये 7वं शेवटचं त्याचे जे सहस्रार चक्राचं स्वरूप म्हणून आपण अग्निमंदिराची उभारणी करणार आहोत. आणि असं म्हटलं गेलंय शिवपुरीमध्ये ह्या जे काही 6 स्थानं जी आज निर्माण झालेली आहेत त्याची एक परिक्रमा म्हणजे एका जीवनाचा फेरा आहे. जितक्यांदा आपण ह्या परिक्रमा करू तितक्या जीवनाचा फेरा आपला कमी होत जातो, कर्म आपली कमी होत जातात असं मानलं जातं. आणि ती श्रृंखला पूर्ण करण्यासाठी म्हणून 7वं आणि चक्राचं आम्ही मंदिर आता तिथे अग्निमंदिरचं स्वरूप उभं करतोय.
तर त्याचं आता लवकरच काम सुरू होईल आणि काही वर्षात ते काम पूर्ण होईल. पण आता ही 6 मंदिरं आपली उभी आहेत, षटचक्रांची 6 मंदिरं. त्यामुळे तिथं येण्याने असं म्हटलं गेलंय की शिवपुरीत येण्याने आणि या परिक्रमा करण्याने आपल्या ठाई असली कुंडलिनी जागृत होते म्हणून. त्यामुळे शिवपुरी अत्यंत महत्वाची जागा आहे आणि स्वामींच्या अवतारामध्ये निर्माण झालेल्या ह्या ज्या 2 जागा, गुरुमंदिरचं गुरुपीठ आणि शिव क्षेत्राचं शिवपुरी, या अत्यंत महत्वाच्या पवित्र जागा आहेत आणि तिथे येऊन परिक्रमा अवश्य प्रत्येकाने करावी. हो सांगतो ना. अग्निहोत्राचा जो विधी आहे तो अत्यंत सोपा आहे आणि तो आपण सहज शिकू शकतो. आपल्याकडे आपण आयफोन वरती आणि अँड्रॉइड दोन्ही प्लॅटफॉर्मवरती एक ऍप तयार केलाय. त्या ऍपमध्ये त्याचं सगळं ट्युटोरियल व्हिडिओ आहे, कसं करावं, साहित्य कुठे मिळेल, सगळं त्याच्यामध्ये आपण सांगतो. विश्व अग्निहोत्र नावाने आपला एक ऍप आहे, विश्व अग्निहोत्र नावाने. आणि त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओज, ऑडिओज, त्यानंतर इव्हन पिक्चर ट्युटोरियल्स पण आहेत की ते कसं करावं हे आपण सहज शिकू शकतो. आणि त्याच्यामध्ये 2 मंत्र जे महत्वाचे आहेत, सूर्योदयाला 2 मंत्र, सूर्यास्ताला 2 वेगळे मंत्र आहेत. त्यामुळे सूर्योदयाचा जो मंत्र आहे तो असा आहे की सूर्याय स्वाहा सूर्याय इदम नमः, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम नमः. एवढे 2 सोपे मंत्र आहेत. त्यांचा उच्चार करून सकाळची आहुती द्यायच्या आहेत 2. संध्याकाळी सूर्यास्ताला अग्नये स्वाहा अग्नये इदम नमः, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम नमः, असे 2 सोपे मंत्र संध्याकाळी आहेत. सकाळची आहुती उगवता सूर्याला आपण अर्घ्य देतो, म्हणजे आपण प्राचीन काळी बघितलं जलामध्ये अर्घ्य द्यायचे बरं का. ते मूळ अग्नीला अर्घ्य देणं अपेक्षित आहे, उगवत्या सूर्याला आपण अर्घ्य देतोय आहुती देऊन, आणि मावळतीच्या सूर्याला देखील संध्याकाळी अर्घ्य देतोय. अग्निहोत्राची मूळ जी भूमिका काय आहे की अग्नी हे तर्पण आहे, प्रायश्चितम आहे की दिवसभर माझ्या मनामधनं आणि शरीरामधनं जे काही विचार उमटले असतील किंवा माझ्या हातून कृती घडली असेल त्याचं प्रायश्चित मी संध्याकाळी केलंय. आणि संध्याकाळपासून सकाळपर्यंत माझ्या मनामधनं काही जर दोष उमटला, काही माझ्यामधनं वाईट बोललं गेलं, सांगितलं गेलं, तर त्याचं प्रायश्चित मी सूर्योदयाला करतोय, अशी ती शृंखला आहे. त्यामुळे कर्मबंधनातून मुक्त होण्याची ही उपासना आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अग्निहोत्र ही मूळ कुंडलिनी जागृतीची उपासना आहे. बरं, अग्निहोत्राच्या नित्य आचरणाने काय होतं की आपल्या ठाई असलेली जी ईश्वर शक्ती आहे ती आपल्या षटचक्रानं जागृत करते आणि कुंडलिनी जागृत झाल्याने शरीरातील सगळ्या ज्या काही क्षमता सामर्थ्य आहेत ते प्रकट व्हायला लागतात, सिद्धी प्राप्त व्हायला लागतात. त्यामधनं आपलं एक जीवन आपण एक अमर्याद लिमिटलेस फ्री मुक्त असं जीवन जगू शकतो, अशी ती भूमिका. अजून काही प्रश्न? एक वाक्य घ्या फक्त की डिस्क्रिप्शन मध्ये आपण ऍप डाउनलोडचं लिंक देतो. चालेल. स्वामीवर विश्वास, भरपूर विश्वास, उपासना करतो, पण काही अघटित घटना घडल्यानंतर तो विश्वास उडतो, हे खरं आहे? अघटित म्हणजे काय काकू? अचानक काही घटना, जसं की काय? आपण एखादं उदाहरण द्या ताई, म्हणजे काय? आपण सेवा करतो स्वामींची, आपल्याला काहीतरी म्हणजे घटना घडतातच ना, काहीतरी प्रॉब्लेम उभा राहतातच ना. मी तेच म्हटलं, सुरुवातीलाच मी म्हटलं की आपण भक्ती करताना काय म्हणून भक्ती करतोय. जीवनातील अघटित घटनांपासून लांब ठेवा का कुठलीही घटना आलं तरी मला त्यातून पार घेऊन जावा म्हणून भक्ती करतोय. हा आपल्याला दृष्टिकोनातून फरक करायला पाहिजे की जीवनात माझ्या कर्माने जे काही घडणार आहे ते घडणार आहे. मग गुरु कृपेने काय व्हावं, मला अशी संधी मिळावी की काही जरी आलं जीवनामध्ये विघ्न, ते तुम्ही दूर तरी करा किंवा त्याला पार करण्याचं सामर्थ्य द्या. दूर करण्याजोगतं नाही ना सरकार. नाही, मीच म्हटलं ना की आपल्याला त्या एक तर आपल्याला समस्या वाटतायत, एक हा विषय नाही. मी म्हणजे सिम्प्लिफाय करतो त्यांचं, म्हणजे म्हणण्याचा अर्थ असं की म्हणजे घरचं कोण समजा एक्सपायर झालं किंवा ह्या जगात नाही, याच्या पुढे मग स्वामींवर विश्वास ठेवणं थोडं कठीण होतं किंवा देवावर विश्वास ठेवणं थोडं कठीण होतं. ना ती व्यक्ती जी एक्सपायर झाली आहे ती तुमच्या बरोबर बांधली गेली नाहीये जीवनभरासाठी, ती स्वतःच्या जीवनक्रमामध्ये आलेली आहे. ती आपल्या बरोबर आल्यामुळे आपण, मी म्हणून ना, स्वार्थाने परत विचार करतोय आपण की अमुक व्यक्ती माझी, तमुक व्यक्ती ती, वगैरे वगैरे. तो स्वार्थाने केलेला विचार आहे. तो जो जीव आलाय तो स्वतःच्या कर्मबंधनात जगतोय. इथं आल्यानंतर तो माझा बहीण भाऊ आई बाबा होत आहेत बरं का. तो काल काय होता, उद्या कोण होणार आहे मला माहित नाहीये.
बरं की नाही. त्यामुळे त्याला स्वार्थाने माझं म्हणणं आणि माझ्या स्वार्थाने त्याला टिकून ठेवणं हे आपल्याला करायचं का त्याच्या कर्मगतीने त्याला उद्धाराकडे घेऊन जायचंय, हा आपल्याला विचार करायला पाहिजे. त्यामुळे आपण आजही म्हणलं ना मी की आपण जीवनाचा विचार करताना खूप लिमिटेड विचार करतोय, खूप संकुचित विचार करतोय, लार्जर देन लाईफ विचार करायला पाहिजे. आणि आपण सगळे एकत्र आलो, एक परिवार म्हणून जगतोय, पण आपण सगळे फक्त आपण सगळे सहप्रवासी आहोत. हे प्रेम आपण एकामेकाला जे देतोय हे लिमिटेड टाइमसाठी देणार आहोत. उद्या तो त्याच्या मार्गावर निघून जाणार आहे कधी ना कधी, हो की नाही. त्यामुळे एकमेकामध्ये आजचा दिवस आनंदाने घालवा ना. तो व्यक्ती गेल्यानंतर काय होईल याचा विचार करत बसण्यात काय अर्थ आहे. जो टाइम एकत्र असतो तो जर प्रेमाने सद्भावाने घालवला तर जो मिळेल तो देखील टाइम खूप आनंदाचा जाईल. मग पुढच्या वेळेला परत भेटू, परत वेगळ्या स्वरूपामध्ये भेटू. बरं का, आज आई वडील म्हणून भेटलो, उद्या मी भाऊ बहीण म्हणून भेटू, हो की नाही. प्रेम राहावं, अनुभव येत राहावा, एकत्र राहावं हे आनंदाचं आहे. स्वार्थाने एखाद्या प्रत्येक गोष्टीकडे बघणं मला वाटतं की थोडंसं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. जीवनामध्ये जेव्हा अडचणी येतात ना, आपण जेव्हा अडचणी म्हणून म्हणतोय किंवा एखादी आपल्याला येते तेव्हा आपण त्याच्याकडे नीट लक्ष देऊन विचार करून बघितलं ना तर येणारी प्रत्येक अडचण आपल्याला मायेपासून दूर घेऊन जाण्यासाठी आलेली असते. की तुम्ही जितकं आळशी आणि जितकं आपण कम्फर्ट झोनमध्ये जातो ना तितकं आपल्याला सृष्टी ओढून मायेतनं बाहेर काढायचा प्रयत्न करते आणि सत्याकडे घेऊन जायचा प्रयत्न करते की परमार्थाने जगा, स्वार्थाने बघू नका, मोठा विचार करा, श्रद्धा ठेवा, ह्याच्याकडे आपल्याला घेऊन जायच्यासाठी म्हणून आपली वृत्ती तयार करत असते. त्यामुळे मला असं वाटतं की जीवनामध्ये समस्या येतात, त्या त्रास ज्या वेदना देऊन जातात, पण या समस्यांमधनं आपण नेहमीच बेटर बाहेर पडतो. जसा मी लहान असताना एखादं बाळ असतं ते एका फुटाच्या पायरीवरनं खाली पडतं, त्याला वेदना होतात, पण त्याला नक्की नंतर लक्षात येतं की 1 फुटाची उंची काय असते, ते परत ते कधी पडायचा त्रास होत नाही त्याला. तशी आलेली प्रत्येक अडचण इथं गुरूंनी मार्गदर्शन करावं, त्यातनं आम्हाला पार घेऊन कसं जायचंय आणि त्या पार गेल्यानंतर जी अवस्था आहे ती कालपेक्षा बेटर असावी. माझ्यामधला जो स्वार्थ कमी व्हावा, माझी मधली मायेची पकड माझी कमी व्हावी, माझ्यामध्ये कर्माचं प्रारब्ध कमी व्हावं आणि मी कालपेक्षा आज बेटर व्यक्ती म्हणून बाहेर पडावं, हा त्याच्यामधला गाभा आहे. त्यामुळे गुरुचरणांकडनं ते मागून घ्यावं. मी म्हटलं ना की कुबेराचा खजिना आहे, त्यातनं 1 रुपया घेऊन बाहेर पडायचंय का खजिनाच मागून घ्यायचा आहे, हा आपण विचार करायला पाहिजे. की आपल्याला गुरु स्वामींसारखे गुरु लाभलेले आहेत, मग काहीतरी अमुक गोष्टीतून आम्हाला पार न्या इतकंच मागायचंय का अमर्याद आम्हाला ज्ञान द्या आणि आम्हाला ज्याला आपण म्हणतो ना मुक्त जीवन जगू द्या, हा आशीर्वाद मागायचा, हा आपण विचार करायची गरज. ते ऍपचं नाव का? विश्व अग्निहोत्र नावाचं ऍप आहे, विश्व अग्निहोत्र. ते आपण नक्की डाउनलोड करून बघा, अभ्यास करा आणि लवकरात लवकर उपासना सुरू करा. हो, ते लिंक मी वाटलं डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो, विश्व अग्निहोत्रच्या ऍपची. नक्की. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, थँक्यू सो मच. खूप खूप आभार आपले पण आणि आपल्या आईंचे आणि आपल्या काकूंचे सगळ्यांचे आभार की आज आपण मला इथं बोलवलं आणि आपल्याशी बोलायची संधी दिली आणि आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत अक्कलकोट, स्वामी महाराज, भगवान दत्तात्रय, अग्निहोत्र हा विषय घेऊन जाता आला, याबद्दल खूप खूप आपले आभार. खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.